टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते भरत पाटील यांना राष्ट्रीय खनिज महामंडळाच्या संचालकपदी निवड झालेली आहे आणि आज ते कराडमध्ये आले भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचा मोठा सत्कार होतोय। नाना, काय सांगाल, तुमचे संचालक म्हणून निवड झाली? भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने देशाचे माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देशाचे गृहमंत्री आदरणीय शहासाहेब, या राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या राज्याचे आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब, या राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्री महोदय, या सर्वांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर आज केंद्रीय नेतृत्वानं जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळावरती संचालक पदाची, त्या पदाला चांगला न्याय द्यायचा प्रयत्न करणार। आणि माझा सन्मान म्हणजे हा भारतीय जनता पार्टीतील सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान झालेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेली 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्याचा मी खूप प्रयत्न केला आणि काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत होतो। केव्हा असं वाटत नव्हतं की या एवढ्या मोठ्या पदावरती आपण पोहोचू शकतो, आपण जाऊ शकतो, हा विचारच कधी केला नव्हता। पक्ष सांगेल ते काम करणं एवढाच एक विषय होता आणि याच्यामध्ये पक्षानं गेल्या 35 वर्षातल्या कामाची माझी दखल घेऊन योग्य न्याय दिलेला आहे। राष्ट्रीय खनिज विकास महामंडळावरती आज जी माझी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन। आणि आज माझा सन्मान म्हणजे या सातारा जिल्ह्यातील तमाम सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान झाला असं मी मानतो। धन्यवाद नाना। आज पक्षाने केलेला जे दिलेलं पद हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी भरत पाटील यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड।